राधानगरी जलाशयाला मिळणार रामसर दर्जा, सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे वनविभागाला आदेश. पश्चिम घाटाचे वैभव आणि जैवविविधतेचा अनमोल ठेवा असणाऱ्या राधानगरी लक्ष्मी जलाशयाचा समावेश आता जागतिक महत्त्वाच्या रामसर स्थळांच्या यादीत होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नागपूर येथील मुख्य वन संरक्षक कार्यालयाने या क्षेत्राचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. 1958मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दाजीपूर राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा राधानगरी जलाशय हा मुख्य कणा आहे. रानगवे, दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि औषधी वनस्पतींचे परिसर म्हणजे हक्काचे घर आहे. हे क्षेत्र आधीच युनेस्को आणि जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे. या 6 जलाशयात स्पर्धा रामसर दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 6 प्रमुख पाणथळ जागांचे प्रस्ताव मागवले आहेत. राधानगरी जलाशय कोल्हापूर, जायकवाडी, नाथसागर, छत्रपती संभाजीनगर, तानसा तलाव ठाणे, नवेगाव तलाव गोंदिया, तोतलाडोह धरण नागपूर आणि उजनी धरण सोलापूर महाराष्ट्रात सध्या लोणार परिसर, सरोवर, नांदर, मध्यमेश्वर आणि ठाणेखाडी फ्लेमिंगो अभयारण्य या 3च ठिकाणांना रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, कोल्हापूर.